मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे 28 साईजमध्ये परफेक्ट ब्लाऊजवरून मापे घेऊन कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे. तयार शोल्डर असा ब्लाऊज इथे पकडून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत उंची मोजून घ्या. सर्वात आधी तुमचे जेवढे असेल तेवढी, त्याच्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायची असते. हे पहा 13 इंच तयार आहे. तुमच्या ब्लाऊजची बघा किती तयार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या लगेच. हे पहा तयार उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते. इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला गळारुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे. गळारुंदी ह्या साईजमध्ये परफेक्ट तुम्ही 2.25 सुद्धा ठेवू शकता आणि 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला छोटा गळा आवडत असेल तर 2.25 ठेवा आणि रुंद गळा आवडत असेल तर 2.5 इंच सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता इथे मी गळारुंदी 2.5 इंच ठेवणार आहे. इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मी मापाचा ब्लाऊज घेते. आता इथे आपल्या शोल्डरचं माप टाकायचं आहे. ब्लाऊज घ्या मापाचा. एवढीच पट्टी मोजून घ्या. कोणाची 2.25 असते ह्या साईजमध्ये सांगते आणि कोणाची 2.5 इंच असते. आता इथे माझी थोडीशी 2.5 इंचाला कमी आहे, म्हणजे इथे आपण 2.25 तयार ठेवली तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 2.25 इंच तयार ठेवते, म्हणजे शोल्डर पट्टी तयार. ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे मी 2.25 इंच तयार ठेवते लहान मापासाठी आणि 1 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घेत जा. हे पहा 1 इंच शिलाई मार्जिन ठेवलं. आता इथं काय करायचं, नेहमी इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. हे पहा ह्या बाजूला असं पेपर फिरवून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. जेवढी तुमची शोल्डर पट्टी तयार असेल ना तेवढी इथे तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. ते शिलाई मार्जिन लागतं म्हणूनसाठी समजून सांगितलं. इथून इथपर्यंत मोजून घ्या. हे पहा असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत असं मोजून घ्या. हे पहा एवढं भरते माझं. आता मग मी काय करणार, जेवढं माझं शोल्डर भरलं ना तेवढंच इथे मी मुंड्यासाठी मार्किंग करून घेते. आपण नेहमी काय करतो, जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंड्या ठेवतो ना, म्हणूनसाठी सांगते. आता मग काय करायचं, इथं अशी लाईन ओढून घ्यायची. जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा ठेवावं लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता ह्या बाजूला सुद्धा मी असं मार्किंग करून घेते. आता इथे मी छातीचा चौथा भाग मार्किंग करून घेते. आज आपण बघतोय 28 साईजमध्ये. आता 28चा चौथा भाग इथे 7 इंच आहे. त्या 7 इंचामध्ये प्लस आपल्याला 2 इंच घ्यावं लागतं शिलाई मार्जिंगसाठी, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता इथे आपल्याला सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा 7 इंच. हे पहा इथून मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते. सोपं सांगते एकदम. हे पहा इथून लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. 7 इंच मार्किंग करून झालं आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिंग. आता इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं. डायरेक्ट लाईन अशी ओढून घ्या सरळ. शक्यतो पट्टीचा वापर करत जा, म्हणजे मार्किंग काय होतं एका लाईनीमध्ये येऊन जातं. ते नेहमी लक्षात ठेवत जा. आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. हे पहा असं पकडा आणि मध्य करून घ्या. इथे मी मुंड्याला आकार देण्यासाठी बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घेतलं इथे. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा कोपरा हे पहा अशी लाईन ओढून घ्या. आता इथून इथे मी 1-1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे येते 1.5 इंच. आता इथे काय करायचं, हे पहा इकडून घ्या, थोडं थोडं मार्किंग करत करत घ्या. हे पहा इथपर्यंत द्या, जास्त पुढे घेऊ नका. हे पहा एवढाचा. हे पहा अशा पद्धतीने ह्या लाईनीवरती मग असं घ्यायचं. हे पहा इथपर्यंतच बरोबर असं टच झालं पाहिजे, लक्षात ठेवा. जास्त असं गॅप देऊ नका. हे पहा छोटं माप असल्यामुळे म्हणून सांगते. हे पहा मग बरोबर असा अर्धगोल आहे का ते बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बरोबर असा अर्धगोल करून घ्या, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आता गळा बघा आपला किती तयार आहे. एवढी पट्टी बघा किती भरते. 4.5 इंच भरते. आता कोणाचे 4 इंच भरेल, कोणाची 3.5 इंच भरेल, कोणाची 3 इंच भरेल, आवड्यानुसार ठेवतो आपण ह्याच्यामध्ये. मग जेवढी आपली ही पट्टी भरेल त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्या. आलं लक्षात. तुमची किती सुद्धा भरू देता त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं असतं. हे पहा समजून सांगते परत एकदा. तयार पट्टी अधिक 1 इंच शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला. जेवढे आपण गळारुंदी इथे ठेवली तेवढंच इथे सुद्धा गळारुंदीसाठी मार्किंग करून घ्या. इथे बरोबर असं मी मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी.
हे पहा अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही गळ्याचा आकार 1 इंच मार्किंग करून घ्या. नंतर थोडं 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 मार्किंग करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने. नंतर ह्याच्यावरती बरोबर असा गळ्याचा आकार देऊन घ्या. हे पहा आवडी अनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता ही बाजू इथून इथपर्यंत मध्य करून घ्या. मध्य करून झाला, इथे एक मार्किंग करून घ्या. आलं लक्षात. आता गळा तुमचा अजून अर्धा इंचाने खाली येणार ना, मग तेवढं बरोबर असं उंचीचं मार्किंग करून घ्या. ते पहा एक लाईन ओढून घ्यायची टक्स मार्किंग करण्यासाठी. हे पहा इथे मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. ते बरोबर होऊन जातं. आता इथे आपल्याला असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूला असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो, म्हणजे व्यवस्थित असं होऊन जातं. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. परफेक्ट पेपर कटिंग करून झालं. आता इथे समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं, समोरची बाजू कट करताना नेहमी ब्लाऊजची आपली जेवढी उंची तयार असेल ना, किती सुद्धा असू देतं तुमची तयार उंची, तेवढीच उंची ठेवावी लागते समोरची बाजू कट करताना. कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढतो म्हणूनसाठी. जेवढी सुद्धा तयार असू द्या तेवढी उंची तुम्हाला इथे टाकायची आहे, जेवढी तयार असेल तेवढी. आता इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, समोरची बाजू कट करताना ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढीच टाकून घ्यावी लागते. मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता ह्या बाजूला नेहमीप्रमाणे 1.5 इंच, का तर थोडासा कटोरीचा आकार ह्या बाजूला येतो म्हणूनसाठी सर्व साईजमध्येच आपण घेत असतो. 1.5 इंच मार्किंग करून घ्या लगेच. 1.5 इंच लक्षात ठेवत जा, नेहमी पद्धत वहीमध्ये लिहून ठेवा लगेच. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते, खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता, पाठीची बाजू घ्या, आहे असं ठेवून घ्या. ही आपण लाईन ओढून घेतली का आत्ताच, ह्याच्यावरती आहे असं ठेवून घ्या. हे पहा ठेवून झालं असं ह्या लाईनीवरती. इथे लगेच शोल्डरचं मार्किंग करून घ्या आणि गळारुंदीचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे. फक्त एक पद्धत लक्षात ठेवत जा नेहमी, ही आपली लाईन आहे का, हे पाठीच्या बाजूचं केलेलं पेपर कटिंग आहे असं ह्या लाईनीवरती ठेवून घ्या. हे पहा म्हणजे हे आपण 1.5 इंच घेतलं का त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजे इथे बरोबर. आलं लक्षात, समजून सांगितलं. हे पहा असं ठेवून घेतलं. आता इथे गळारुंदीचं मार्किंग झालं आणि हे परफेक्ट आपलं शोल्डरचं मार्किंग झालेलं आहे. आता मुंडा बघायचं, जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा इथे असं मोजून घ्या. आपण किती टाकलं माप टाकताना, म्हणजे तेवढंच खालच्या बाजूला इथे लगेच असं मार्किंग करून घ्या. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा इथं माझं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघा तिथपर्यंत अशी सरळ लाईन ओढून घ्या. लाईन ओढून झाली आणि ह्या बाजूला सुद्धा एक लाईन ओढून घ्या. आलं लक्षात, सोपं सांगितलं. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा. 7 इंच प्लस 2 इंच, 1.5 इंचाच्या पुढे. हे पहा इथे सर्वात आधी छातीचा चौथा भाग इथे आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यावंच लागतं. परत एकदा समजून सांगते, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घ्यावी लागते. हे पहा झालं बरोबर. आता इथे असा टेप पकडा आणि मध्य करून घ्या. इथे मध्य झाला. आता समोरचा मुंडा 1 इंचावरती, इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आपला हा कोपरा आहे ना, असा कोपरा मार्किंग करून घ्या. पट्टीचा वापर करत जा शक्यतो. आणि मग इथे लगेच असं 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. आता इथं काय करायचं, हे पहा थोडं 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 मार्किंग करत इथपर्यंतच इथेच आकार आपला इथे टच झाला पाहिजे. नंतर काय करायचं, इथून असा अर्धगोल देऊन घ्या. थोडासा लहान साईज असल्यामुळे तुमचा आकार ह्या पद्धतीने येणारच, ते लक्षात ठेवत जा नेहमी. लक्षात. हे पहा इथे टच होऊ देतात थोडासा, म्हणजे काय होतं जास्त असं पुढे सुद्धा नका घेऊ, गॅप देऊ नका जास्त, नाहीतर मुंडा पुढे मागे होऊ शकतो. त्यासाठी समजून सांगितलं. इथपर्यंतच बरोबर असा आकार देऊन घ्या. थोडासा अर्धगोल आला तरी सुद्धा चालेल, ब्लाऊज व्यवस्थित होऊन जातो. आपण बाही जोडली ना ते व्यवस्थित होऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता ही बाजू, समोरचा गळा सर्वात आधी असा ठेवून घ्या मापाचं ब्लाऊज. हे पहा शोल्डर आहे असा ठेवला ब्लाऊज.
शक्यतो पट्टीचा वापर करत जा, गळा मोजायला सोपं जातं. पायपिंग आहे बघू शकता, अशी मी इथे पट्टी ठेवून घेतली. फक्त ही एक लाईनीमध्ये झालं पाहिजे, हे इथे गुढी पडू देऊ नका, म्हणजे आलं लक्षात. हे पट्टी ठेवून घेतली. आता शोल्डर असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत किती भरते 5.5 इंच. माझा गळा तयार भरतोय 5.5 इंच आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कुठला बदल करायचा नसतो. परत एकदा समजून सांगते, बघू शकता इथे हे शोल्डर आहे, इथे मी अशी पट्टी ठेवून घेतली. आता असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत माझं तेवढंच भरते 5.5 इंच. लक्षात ठेवायचं नेहमी, गळा आहे तेवढा टाकत जा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करत जाऊ नका. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, जास्त झालं माप तर शोल्डर उतरलं जातं. त्यासाठी गळा आहे तेवढं टाका. बऱ्याच ताईंना ब्लाऊज असे परफेक्ट बसलेले आहेत गळ्यामध्ये, म्हणून समजून सांगते. आता इथे बघू शकता जेवढा आपला गळा भरलेला आहे ना, 5.5 भरला ना आपला इथे, मग मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. आता गळा रुंदी जेवढी घेतली तेवढीच ठेवून घ्या इथे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. बरोबर झालं. आता इथे मी अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेते अर्धगोलमध्ये. हे अशा पद्धतीने अर्धगोलमध्ये इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा असतो. आता इथून इथे वरच्या बाजूला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. थोडासा कटोरीचा आकार ह्या बाजूला असा द्यावा लागतो, म्हणजे द्यायला सोपं जातं. म्हणूनसाठी इथून इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग 1 लिहून ठेवते, म्हणजे समजायला सोपं पडेल. हे झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता तयार कटोरी. हे पहा, इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे. आता इथून इथपर्यंत तयार कटोरी मोजून घ्यायची आहे. असा टेप पकडायचा, जिथे तयार आहे तिथे हे असा टेप पकडायचा आणि किती भरते 4.25 इंच तयार भरते. 4.25 इंच, कधी कधी 4.5 इंच सुद्धा भरते, कधी कधी 4.25 इंच भरते, ते लक्षात ठेवा. आता इथे जेवढं भरलं तेवढं टाकून घ्यायचं माप, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी सर्वात आधी जेवढी भरली तेवढी माप टाकून घेते. इथे हे इथं माप टाकून घेतलं, बघू शकता जेवढी भरली इथून इथपर्यंत माप टाकून घेतलं आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घेते. आता इथे मी थोडंसं हे मार्किंगनं मोठं करते. हे मोठं केलं. इथे फक्त आपण काय केलं, तयार कटोरी मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात, सोपं सांगितलं. आता मग काय करायचं, इथून इथपर्यंत मध्य करून घ्या. हे आपण हे आता 2 इंच घेतलं का नाही, ही लाईन आलं का लक्षात. मग इथून असा टेप पकडा आणि मध्य करून घ्या इथपर्यंत. हे अशा पद्धतीने, आणि इथे बरोबर असं मध्यचं मार्किंग करून घ्यावं लागतं. आता हे मार्किंग मी थोडंसं मोठं करते. ते अशा पद्धतीने. आता हे आपल्याला पाहिजे म्हणूनसाठी इथं काय केलं, आपण मार्किंग करून घेतलं. आता सर्वात आधी समोरची बाजू समजून सांगते. हे मापाचं ब्लाऊज घ्या. आता आपला गळा, हे पायपिंग आहे, क्रॉसपट्टी तयार आहे. हे इथे माझी क्रॉसपट्टी तयार आहे. मार्किंग करून घेतलं, असं पकडायचं. तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरत जा, म्हणजे इथे परफेक्ट ब्लाऊज बसतो. पाठीमागचा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, बघू शकता. परफेक्ट ब्लाऊज तयार होतात. ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, हे तयार असलं ना ह्याच्यामध्ये 1 इंच वाढ घ्यावी लागते. नेहमी लक्षात ठेवायचं ही पद्धत. हे इथपर्यंत असं पकडा, ते लक्षात ठेवायचं. इथून असं पकडा, क्रॉसमध्ये पकडा. हे जिथपर्यंत येते तिथपर्यंत सर्वात आधी मार्किंग करून घ्या. परत एकदा समजून सांगते. असं पकडलं, आपला हा गळा आहे त्याच्या खाली बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. हे इथं येते, मार्किंग करून झालं. आता इथे 1 इंच शिलाई मार्जिन घ्या. 1 इंच लगेच वाढून घ्या. ते कुठं लागतं, इथे अर्धा इंच लागेल आणि क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. ह्यातलं अर्धा इंच इथं लागेल तुम्हाला आणि ह्यामधलं अर्धा इंच क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये लागेल. त्यासाठी एवढं अंतर तयार अधिक 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवत चला. 1 इंच लागतंच, तयार अधिक 1 इंच. आता हे झालं आपलं परफेक्ट. आता इथं काय लाईन नंतर जोडूया. आता इथे मी तुम्हाला सर्वात आधी फिटिंगची बाजू समजून सांगते. लगेच इकडची बाजू घेते मी त्यासाठी. आता इथे सुद्धा आपल्याला तीच पद्धत करावी लागते. हे आपला इथे बाही जोडलेली आहे, म्हणजे आपला हा मुंडा आलेला आहे. मग काय करायचं, तिथे एक मार्किंग करून घ्या, परफेक्ट फिटिंगचं मार्किंग. आता इथे बघू शकता आपली क्रॉसपट्टी सर्वात आधी मार्किंग करून घ्या खडूने, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. त्यासाठी मी ब्लाऊजवरून दाखवते, म्हणजे तुमचं सुद्धा ब्लाऊज बघून तुमच्या पटकन लक्षात येईल. एवढी सोपी पद्धत समजून सांगत असते नेहमी. आता इथे बघू शकता. हे असं पकडलं, आपली क्रॉसपट्टी आहे ना तिथं मार्किंग करून घ्या. असं मार्किंग केलं, इथे पकडलं. आता आपला हा मुंडा आहे, म्हणजे बाही जोडलेला आहे. ते फिटिंगची बाजू असं पकडा आणि ह्या लाईनीवरती ठेवून घ्या. हे इथं ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे ठेवून घेतलं आणि मार्किंग करून घ्या. सोपं सांगते एकदम, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. हे परत एकदा सांगते. असं पकडलं, इथे बाही जोडलेली आहे, इथे आपली क्रॉसपट्टी आहे, असं पकडायचं.
अंतर मोजत बसू नका, असं ठेवायचं डायरेक्ट ह्याच्यावरती. आणि मग काय करायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं. झालं मार्किंग करून, आणि 1 इंच शिलाई मार्जिन घ्या. हे पहा 1 इंच शिलाई मार्जिन घ्यावंच लागतं. ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे बाही जोडण्यामध्ये लागेल, आलं लक्षात. आणि राहिलेलं अर्धा इंच इथे तुम्हाला क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये लागेल, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे अंतर कितीसुद्धा राहू द्यात, आपल्याला क्रॉसपट्टी सेपरेट काढावी लागते, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. कमी राहिलं तरी राहू द्यात. आता हे आपलं परफेक्ट अंतर झालं शिलाईच्या मार्जिन सहित, आलं लक्षात. त्यासाठी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायची. हे आपलं तयार, म्हणजे इथून इथपर्यंत आपलं तयार, ह्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यावंच लागतं. एवढं जर आपण इथे पकडलं आणि शिलाई मार्जिन नाहीच वाढवलं तर अंतर अजून कमी होईल, एवढंच होईल. उंचीला ब्लाऊज कमी होतं, म्हणूनसाठी समजून सांगते, आलं लक्षात. आता हे झालं एकदम असं सोपं समजून सांगितलं फक्त इथे मी तुम्हाला. आता इथे जेवढं राहिलं ना आपलं हे खालच्या बाजूचं, अशी लाईन ओढून घ्या. हे पा, आलं का तुमच्या लक्षात. तयार अधिक 1 इंच आपण इथे वाढवून घेतलं ना, मग इथं जेवढं आपलं शिल्लक राहिलं फक्त हे 2 इंच घेतलं का नाही आपण इथे, मग अशी लाईन त्याला जोडून घ्यायची. सोप्पं आहे. आता इथं काय करायचं मग, हे पा, इथून ह्याला ही लाईन आपण मगाशी मध्य करून घेतलं ना, ही लाईन त्याला अशी ही लाईन अशी जोडून घ्या. हे पा, जोडून घेतली. आता इथं आपण बघू शकता हे शिलाई मार्जिन हे तयार अधिक 1 इंच घेतलं ना आपण इथे, मग इथं आलं ते शिलाईच्या सहित झालं ना, ते म्हणजे शिलाई मार्जिनच्या सहित झालं. मग ही लाईन ह्याला जोडून घ्यायची, म्हणजे खालच्या मार्किंगला. हे पा, असं फक्त इथून असं जोडायचं, इथे मध्यावरती फक्त ही लाईन ह्याला अशी जोडून घ्या. आलं लक्षात, सोपं सांगितलं एकदम. आणि नंतर आपला हा गळा आणि ही लाईन ह्याला अशी जोडून घ्या. सोपं आहे, फक्त लाईनी जोडून घ्या. मापे टाकताना बरोबर वापरा. तयार अधिक 1 इंच. तर कटोरीला आकार देऊन घ्यायचा. हे पा, आपला गळा आहे. हे पा, टेपचं टोक असं पकडा, इथे मोजत बसू नका फक्त. आता ही बाजू इथेपर्यंत, जिथपर्यंत आपला हा मध्य करून घेतला ना मागाशी ह्या लाईनीवरती, हे पा असं पकडायचं. हे पा, पॅक पकडायचं अंगठ्याने फक्त. आता हा टेप मुंड्याच्या बरोबर समोर असा फिरून घ्यायचा, बरोबर समोर झाला पाहिजे, म्हणजे इथं झाला पाहिजे. हे पा, आलं लक्षात. वाटलं तर काय करा, आपला हा मुंडा अशी लाईन ओढून घ्या. परत एकदा समजून सांगते. हे पा, आपण ह्याचा मध्य करून इथे घेतला मगाशी, मग असं पकडायचं आणि असं पकडून धरायचं. फक्त टेप असा फिरवून घ्यायचा, इथपर्यंत येते. आलं लक्षात. कटोरीचा आकार ना एकदम असा गोल येऊन जातो, बसायला परफेक्ट बसते, म्हणून समजून सांगते. हे अंतर छोटं झालं तरी सुद्धा चालेल, नंतर आपण वाढवून घेणार आहोत दुसऱ्या पेपरवरती. ब्लाऊज पिसावरती वाढवलं तरी सुद्धा चालतं. बघू शकता हे तयार निघतं बरोबर, इथलं अंतर तयार परफेक्ट निघतं. त्याच्यामध्ये इथं अर्धा इंच नंतर वाढून घेतो नेहमीप्रमाणे, आणि इथं अर्धा इंच वाढून घेतो, ते परफेक्ट होऊन जातं, लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता कटोरीचा गोल आकार येतो. हे पा, इथून द्या, नंतर ह्या बाजूला थोडं थोडं मार्किंग करत करत द्या, ते लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत हे टोक इथलं, म्हणजे ही लाईन. हे पा, थोडं 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 मार्किंग करत. हे पा, असं थोडं थोडं मार्किंग करत घ्यायचं. हे पा, असं अर्ध गोल व्यवस्थित आला पाहिजे इथे. हे पा, बसायला परफेक्ट बसते, म्हणून समजून सांगते. हे पा, नंतर काय करायचं, हे पा, इथपर्यंत आपण मार्किंग केलं ना, ही लाईन म्हणजे इथपर्यंत. फक्त हे आपलं मार्किंग मी तुम्हाला मागशी दाखवलं, फक्त लाईन ओढून, मग इथं असं जोडून घ्यायचं बरोबर. हे पा, हे लाईनीवरती. आलं लक्षात. हे पा, बघू शकता कटोरीचा आपला इथे आकारसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे हे अंतर आपलं परफेक्ट निघतं, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पा, म्हणजे हे अंतर आपण मोजून सुद्धा बघूया. 1.25 इंच भरते, म्हणजे इथून इथलं अंतर. हे पा, परफेक्ट 1.25 इंच भरलं, म्हणजे हे अंतर तयार निघतं, लक्षात ठेवत जा. फक्त आपण काय करतो नेहमी कापडावरती इथं अर्धा इंच वाढून घेतो आणि इथं अर्धा इंच, ते शिलाई मार्जिन लागतं. मग तेवढाच फक्त अर्धगोल आपल्याला आकार एवढाच फक्त देऊन घ्यावा लागतो. आणि इथे सुद्धा एवढाच अर्धगोल आकार फक्त ह्या भागामध्ये द्यावा लागतो, इथे आणि इथे. कटोरीत आपली परफेक्ट निघली, आलं लक्षात. पद्धत नक्की वापरत जा. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. पा, इथून सुरुवात करा इथपर्यंत, परत इथून इथपर्यंत. हे पा, जास्तीचं आहे ते कट करून टाका, क्रॉसपट्टी सेपरेट काढतो ना मी. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टी कशी कट करायची आणि बाही पेपर कटिंग सांगणार आहे. फक्त एवढं तुम्ही पेपर कटिंग कट करून ठेवा. हे पा, इथून ही बाजू मुंढा, नंतर ही बाजू.
हे पहा इथपर्यंत असं हे कट करून घेतलं. आता आपला हा गळा हे पहा इथून इकडच्या बाजूला असं कट करून घ्या. आता इथून ही बाजू हे पहा ही आपण जास्तीचं घेतलं होतं का नाही इथपर्यंत. हे पहा हे अंतर वाढलं जातं, लक्षात ठेवत जा. आपण आहे तेवढं टाकतो, कटोरी मोजून आहे तेवढं टाकतो, इकडून नाही का आहे तेवढं टाकतो, नंतर 2 इंच हे अंतर बघू शकता एवढं वाढलं जातं. ते शिलाईच्या सहित होत असतं. हे क्रॉसमध्ये झालं ना आपलं. आता हे ठेवून ह्याच्यावरती आणखीन ते क्रॉसमध्ये ही सुद्धा बाजू होऊन जाते. ते परफेक्ट होतं. शिलाई झाल्याच्या नंतर बसायला सुद्धा कटोरी एकदम अशी परफेक्ट बसते, ते लक्षात ठेवत जा. आता इथे बघू शकता अर्धगोल आपला कटोरीचा आकार परफेक्ट देऊन घ्या. हे पहा इथपर्यंत हे असं कट करून घ्यायचं. हे पहा बघू शकता. आता ही बाजू कापडावरती कशी वाढवायची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि इथे सुद्धा थोडंसं अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं कापडावरती. बऱ्याच वेळा काय होतं हे पहा असं आपण ठेवतो ना, बऱ्याच वेळा कापडावरती ही बाजू जोडायला इथपर्यंत कमी पडते, अपुरी पडते. म्हणजे मग नंतर नाही जोडायला पुरलं इथपर्यंत जर आलं तुमचं क्रॉसपट्टी मग काय होतं कमी जास्त होते, उंची कमी होऊन जाते. त्यासाठी ही बाजू अर्धा इंच वाढवून घ्यावी लागते. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा परत एकदा सांगते. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा झालं ठेवून. किती अंतर वाढलं इथं बघू शकता, एवढं जास्त आहे ना. परत एकदा सांगते. हे पहा हे टोक आहे ना ह्याच्यावरती असं ठेवून घ्या, म्हणजे ह्या टोकावरती. आता इथे बघू शकता ह्याच्या लाईनीमध्ये ही बाजू करून घ्यायची. वरचा पेपर आहे का हा, ह्याच्या लाईनीमध्ये ही बाजू करून घ्यायची. म्हणजे ते सुद्धा अंतर आपलं वाढलं जातं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. शिलाईच्या सहित होतं ते बरोबर आणि बसायला एकदम अशी परफेक्ट बसते. बघू शकता ओपन करून दाखवते. हे पहा हे सुद्धा अंतर आपलं इथे वाढलं जातं आणि हे सुद्धा अंतर इथे आपलं वाढलं जातं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. परफेक्ट बसायला बसते कटोरी. फक्त आकार देताना कापडावरती व्यवस्थित द्यावा लागतो इथे सुद्धा आणि इथे सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं. आणि अर्धा इंच थोडंसं इथं वाढून घ्यावं लागतं. म्हणजे काय होतं जोडायला परफेक्ट पुरते. बऱ्याच वेळा जोडायलाच पुरत नाही आहे, तो प्रॉब्लेम येतो. त्यासाठी कापडावरती कसं वाढवायचं मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि ही सुद्धा बाजू थोडीशी आपल्याला अर्धा इंच ही बाजू जेवढा आपण शिलाईमध्ये पकडतो तेवढी ही बाजू नेहमीप्रमाणे आणि इथे सुद्धा थोडंसं वाढवून घ्यावं लागतं. हे आपलं तयार परफेक्ट निघतं, पण शिलाई मार्जिन लागतं ना. बऱ्याच वेळा हे अंतर जर तुम्ही नाही पकडलं इथे तर अंतर किती छोटं होईल, हे एवढंच होईल. बसायला ते व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी हे तयार झालं परफेक्ट. ह्याच्यामध्ये इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं. मग तेवढाच फक्त अर्धगोल आपल्याला आकार देऊन घ्यावा लागतो. ते शिलाई झाल्याच्या नंतर बरोबर होतं. इथे आपण बाही जोडतो, इथे आपण अशा पद्धतीने कटोरी जोडत असतो. इथे एकदम असा गोल आकार सुद्धा येऊन जातो. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. इथे आपली पाठीची बाजू सुद्धा परफेक्ट कट करून झाली आणि समोरची कटोरी सुद्धा परफेक्ट कट करून झालेली आहे. आणि असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता परफेक्ट झालेलं आहे. आता मी तुम्हाला इथे पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे, बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग ह्या साईजमध्ये आणि परफेक्ट क्रॉसपट्टी. बघू शकता हे पा ठेवून दाखवते. हे पा असं बघू शकता क्रॉसपट्टी. मग इथं मार्किंग करावं लागतं आपल्याला. करून दाखवते फक्त इथे मी तुम्हाला. हे पहा इथे मार्किंग करावं लागतं. एवढी मग आपली इथे क्रॉसपट्टी तयार होणार. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वाढवून घ्यावं लागतं. अर्धा इंच तरी आपण वाढवतो ना, शिलाई मार्जिंग लागते ते आपल्या वरच्या बाजूला जोडण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही. घडी कशी काढावी लागते ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं असतं, बाहीला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो. बऱ्याच वेळा बाही सुद्धा जोडायला पुरत नाही. परफेक्ट घडी कशी टाकावी लागते, आकार कसा द्यावा लागतो, कोणता आकार कोणत्या बाजूला जोडला जातो मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि ब्लाऊज पीसाच्या कापडावरती हे पेपर कटिंग कसं ठेवायचं. बऱ्याच वेळा कटोरीचा आकार सुद्धा गोल येत नाही. तो कशा पद्धतीने आपल्याला हे पेपर कटिंग सुद्धा ठेवून कट करावं लागतं अस्तरच्या कापडावरती, ब्लाऊज पीसावरती. हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.